केली सगळी यांनी राबवणी अतिक्रमण केलंय सगळं लोक मोबाईल देते तुम्ही दिली मग ती नाही का सरकारी नाही योजना नाही, बरोबर आहे. नाही पण छान केलं रामभाऊ, मला पटलं बरं का, मस्त केलं. हो आणि ते काय झालंय पाण्याची लय गंभीर झाली बरं का परिस्थिती. कावरिंगने पाणी नदीत सोडावं लागतंय कारण लय लोक बोंबाल देते. आणि लाईट रातची शेतकऱ्याने मारायचं का सांगा आता. मला तर इचू काट्याचं भ्या वाटतंय. आणि लाईट रातची रामभाऊच्या रानात इतक्या गळ पडल्यात पाहिजे वस्तूवर गुडघ्या इतका पाय जातोय त्याच्यात. आणि रामभाऊ बसतोय बांधाव आणि मला म्हणतो बाळो तिथलं फुटलं आणि तिथं तो मारा टाक असं बाळू. कावरिंग मारी. कष्टाशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्याला कष्ट करावंच लागतं आमदार साहेब. मग तुम्ही करा की आम्हाला गरीबाला कशाला राहत लावताय. दुसरी गोष्ट आमदार साहेब, निश्चितपणे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना 24 तास लाईट कशी मिळेल परिषदेमध्ये विधानसभेला हिला माटा मानव हा, आवाज उठवा. आणि हे आमच्या आम्ही गावचे- बावजा मानव काय झाला नाही असू द्या, बाळासाहेब आहे सगळं हे लक्षात आमच्या आहे माझ्या. गावचे कर्जमाफी पण करा की बरं, बरं. माझ्यावर कर्ज आहे जवळजवळ 33 रुपये. नाही पण ऐका ना रामभाऊ, बाळासाहेब आज पण असेच का? बाळू बाळासाहेब मला लय टेन्शन आहे. ह्यांना काय लोक नको. सांगत नाही बाळू. ते येऊन तक्रारी माझ्यापाशी बाळू, करते. ठीक आहे, ठीक आहे, नको असू द्या. टेन्शन घेऊ आमदार साहेब. त्यांची मैच चोरीला गेली, बरं. चोरांचा एक फार सुळसुळाट झालेला आहे. बरं. त्या संदर्भात तुम्हाला लक्ष घालावं लागेल. नाही नाही, कसं आहे रामभाऊ, बरोबर आहे, बाळासाहेबांनी पण मुद्दा काढला. कावरिंगने सोडा पाहिजे. पाण्याचा प्रश्न गंभीर आणि विजेचाच आहे ना, किमान 7 दिवस तरी दिवसाची वीज शेतकऱ्यांना अहो राचं गोणस आले ते आमच्याकडे वर्ण पुराण बाळू. आणि एक गोण्यात 15 पिलं तिथे तू नसतो राहणार मला जावं. असू द्या बाळासाहेब, भावना कळल्या मला तुमच्या. मग आपण आपल्या मायमन सरकारला सांगायचं नाही तर पुन्हा बरोबर आहे बाळू. शेतकऱ्यांचं तेवढं लाईट दिवसा नाही, द्या. नक्की आता तुम्ही मला संधी दिली ना, लोकप्रतिनिधीमधून विधिमंडळात मी हा प्रश्न मांडणार, थेरपीच द्या. प्रयत्न करणार, 100% करतो. आणि रामभाऊ च्या कसा काय होता अगदी उत्तम होता रामभाऊ, यांना छान होता, कशाला छान. माझी बायको ना सुग्र नाही बरं का, अरे वा, छान छान. फर्स्ट क्लासच्या. मस्त आवडलं मला रामभाऊच्या. तालुक्याचा आमदार आले तर काय सांगायचं. असू द्या बाळासाहेब. अरे साहेब तुम्ही यायचा म्हणून माझ्या बायकोने धपाटी करून ठेवली ती नाश्त्याला दही आणखी वाळ्या हिरव्या मिरचीच्या चटणी करून ठेवली होती. बरं बरं, असू द्या राम, ऐका ना. वहिनीने धपाटे दिल्या आमदारांना कशा सांगतो. नाही नाही, असू द्या, प्रेम आहे त्यांचं बाळासाहेब, पुढच्या वेळेस नक्की तुमच्याकडे येणार. माझ्या घरी यावं बरं, लागतं. 100% मी आमदार येणार. साहेब हां. ह्यांची बायको नांदत नाही, तेवढं लक्ष घाला. हो जावाई बापू काय बोलताय? आय एम सॉरी. ह्यांची अच्छा, आता बायको पण नांदत नाही आता ही. नाही ह्या समस्या. आमदारांनी प्रश्न सोडवायचा हिला का. बाळू अरे, थांब ना नाही आता तो प्रश्न आमदार विधिमंडळात साहेब, हां. हे जर समस्या तुमच्यापर्यंत आम्ही गावात मांडले नाही ना, लोक आम्हाला नाव ठेवतात, मग त्याची मधली माणसं कामच करत अरे, पण त्याची बायको नादत नाही आमदारांनी काय ठीक करायचं. आहे. तुझ्या धपाट्याचं काय करायचं होतं. नाही नाही, असू द्या, जाऊ द्या. माझं प्रेम बरं, आहे. ऐका ना बाळासाहेब, रामभाऊ मी म्हणतोय, पाटीलांना अध्यक्ष दिसत नाहीत, त्यांना सांगितलं नाही अहो, का? याचे जे काय झाले अध्यक्षाच्या घरी लय कशा चाललाय 7-8-10 दिवस बायकोच्या दोघांच्या खटका उडत्यात. बरं असू बाळू. द्या, घरातल्या नका सांगू. पर्सनल गोष्टी सांगू नयेत. मग याची कशी सांगितली. शेजारची भांडणं मिटवायसाठी ते गेलेले आहेत आणि तुम्ही अर्धा तास लवकर आला साहेब. येतील सगळ्यांना सांगितलं. आले आले बघा, आले. या सुभाषराव या. काय झालं रामभाऊ? सावकाश सावकाश बसा. बरं का आमदार साहेब, हां. गावात एक नवरा बायकोचा वाद होता. बर, आज 4 दिवस झालं तीच दुष्पान होतं, मिटवूनच आलो. तंट मिटून आलं, होय. सोडिता मी ते कुठे आलो आम्ही. हा, हे काय आले की या चेअरमन मेंबर या सरपंच या या बसा. छान बाकी वाटतं आता रामभाऊ. हम्म. बाकी गावात तुमच्या आशीर्वादाने सगळे विकास कामं चालू आहेत. सरपंचांना वेळोवेळी मी मार्गदर्शन करत असतो. बाळू त्याच्यात लक्ष घालतो. तंटामुक्तीचं काम चांगलं आहे, पाटीलांचं काम चांगलं आहे. फक्त सरपंचांना यांना जरा सूचना द्या की कामं दर्जेदार करून घ्या. नाही नाही, आहे ना नक्की. आता ते स्मशानभूमीच्या रस्त्याचं काम चालू झालंय नाही का? चांगलं हा, झालं, चालेल. चांगलं झाली सरपंच, हा काय म्हणतात रामभाऊ? मी तो झाली थोडीशी कॉन्ट्रॅक्ट वर नाही झाली पाहिजे, त्याची काळजी घ्या अध्यक्ष. मसनवाटीचा रस्ता आहे का नाही, जरा गुडगुडीत करा. काय होतंय मसनवाट्यामध्ये मै चाले ना, ती मध्ये लुकू लुकू हात काय रोज माणसं मारते तुम्ही, काय राव पाटील राव. पाटील रोज मारते तासाला माणूस मारते. आपण करायचं, आपण त्यांनी नाही करायचं. साहेब हा. तुमच्यामुळं गावाला एवढा विकास निधी मिळालाय, खरंच तुमचं मनावर तितका आभार. नाही नाही, असू द्या, तुम्ही पण एवढं प्रेमाने मला मत दिलं, निवडून आणलं, तुमचे पण आभार आहेत. लीड वाईज वाढाय पाहिजे. हो, असू द्या बाळासाहेब, लीडचा विषय आता काढून टाका राव. हा, झालं गेलं ना. बाळू दुसरे पंचवार्षिक आली, गप केला का. हा? आपलं तिकिटाचं बघा. अण्णा ह्या बाकीच्यांना बुकून घेऊन द्या. तुमच्या तिकिटाचं मीच मार्गी लावतो ग. थोडं 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 आमदार साहेबाचा मूळ बघून ठोका टाकतो. मग